गागा भट्टांच्या बाबत जर बोलायचं झालं तर गागा भट्ट या घराण्यातील अत्यंत महत्वाचे, अत्यंत विख्यात असं व्यक्तिमत्व. म्हणजे पूर्वीच्या त्यांच्या घराण्यातल्या ज्या ज्या मंडळींनी हे जे मंदिर उभं केलं ज्ञानाचं, त्या ज्ञान मंदिरावरचा खऱ्या अर्थाने कळस ज्याला म्हणावं, या ज्ञान मंदिराचं खऱ्या अर्थाने ज्याला शिखर म्हणावं, इतकी योग्यता, इतकं महत्व असलेलं व्यक्तिमत्व म्हणजे वेदशास्त्र संपन्न गागा भट्ट. गागा भट्ट हे काशीला राहत होते. काशीला गंगेच्या तीरावरती रमलेले होते. गंगेच्या तीरावरती तिथे ते यजन, याजन, अध्ययन, अध्यापन, दान, प्रतिग्रह अशा षटकर्मांमध्ये गुंतलेले होते. आणि गागा भट्टांना जी विलक्षण हौस होती ना, ती ग्रंथ निर्मितीची हौस होती. होय, अत्यंत उत्तम संस्कृत त्यांना येत होतं आणि संस्कृत भाषेमध्ये प्रभुत्व असल्यामुळे संस्कृत भाषेमध्ये अत्यंत महत्वपूर्ण असे वेगवेगळे ग्रंथ निर्मिती त्यांनी केलेली होती. वेगवेगळे ग्रंथ त्यांनी लिहिलेले होते. मीमांसा कुसुमांजली, भट्ट चिंतामणी, राकागम, दिनकरोद्योत इत्यादी ग्रंथांची रचना त्यांनी केलेली होती. आणि असे गागा भट्ट रायगडावरती येऊन दाखल झाले. रायगडावरती जेव्हा ते आले, परंतु रायगडावर येण्यापूर्वी नेमकी अशी कोणती परिस्थिती निर्माण झालेली होती की गागा भट्टांनी रायगडाकडे धाव घेतली.